मित्रो, खरं म्हणजे या 2024 ची लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. या निवडणुकीबाबत खरं तर भारतीय मतदारांनी अतिशय गंभीरपणे विचार करून यावेळी मतदान केलं पाहिजे आणि ते आवाहन करण्यासाठी मी आपल्या पुढे आलेलो आहे. एकतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून फार मोठ्या घडामोडी घडल्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि त्या घडामोडी राजकीय दृष्ट्या कशा आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली आणि आपल्या देशाच्या लोकशाही ही कशी अत्यंत गतिमान असेल, परिवर्तनवादी असेल आणि एक आदर्श देश यातून निर्माण व्हावा, म्हणजे देशाची पुनर्रचना करण्याचा संकल्प बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या संविधानामध्ये खऱ्या अर्थाने एक संकल्पित केला आणि त्याप्रमाणे आपल्या देशाची लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. पण दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे राजकारणामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटनांचा काय परिणाम होतो आपल्या देशाच्या लोकशाहीवर याचा आपण वेळोवेळी विचार केला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की 1975 साली अशाच प्रकारे इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली. आणीबाणी लादल्यानंतर त्याच्याविरुद्ध प्रचंड जनक्षोभ उफाळून आला आणि आणीबाणी खरं तर ती आवश्यक नव्हती अशा प्रकारचा विचार लोकांनी केला आणि त्यानंतर लोकांनी संविधानाच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेप्रमाणे लोकांच्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे राज्यकर्त्यांनी घाला घालू नये आणि संकोच करू नये म्हणून त्या ठिकाणी आपण पाहिलं की 1977 साली एक वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण झालं आणि त्या राजकारणामध्ये आपण पाहिलं की इंदिरा गांधीचा एक सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला. म्हणजे एक यातून मला एक सांगायचं आहे की राज्यघटनेच्या संदर्भामध्ये राज्यघटनेची तत्व आणि सिद्धांत याला जर कोणी डावलण्याचा प्रयत्न केला किंवा कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय लोकांनी विशेषतः जनतेने या संविधानातले जी काही तत्व आणि सिद्धांत आहेत त्या सिद्धांताप्रमाणे आपली वर्तणूक ठेवलेली आहे आणि पुन्हा आपल्या देशाचं लोकशाही या योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न झालेला आहे. अलीकडच्या काळामध्ये मात्र असं झालं की आपल्या देशाच्या वाटचालीमध्ये 2014 साली भाजपचं सरकार आलं की जे संघप्रणित आहे आणि हे भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपने आपला वर्षानुवर्षाचा एक 40-50 वर्षाचा अजेंडा जो होता तो पूर्वी हिडन होता परंतु तो वर काढला आणि त्या अजेंड्याप्रमाणे देशाच्या राजकारणामध्ये त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली आणि आपल्याकडे आलेली सत्ता त्याचा उपयोग करायला सुरुवात केला. त्यापैकी एक महत्वाच्या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की बाबासाहेबांनी अशी संकल्पना केली होती ही या देशाची लोकशाही जर आपल्याला यशस्वी करायची असेल तर त्याला काही पूर्व शर्ती आणि पूर्व अटी आहेत. त्यापैकी सर्वप्रथम अट काय आहे तर या देशामध्ये अशा प्रकारची समाज व्यवस्था असू नये की एकीकडे प्रचंड श्रीमंत वर्ग निर्माण झालेला आहे आणि एकीकडे प्रचंड गरिबी असलेला मोठा बहुसंख्याक असा जनसमूह निर्माण झालेला आहे. अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर त्या देशामध्ये एक जनक्षोभ होऊ शकतो आणि या देशाच्या लोकशाहीला ते निश्चितपणे हानिकारक होऊ शकतं. म्हणजे आपल्या या लोकशाहीमध्ये अशी संकल्पना आहे की हा जो एक आर्थिकदृष्ट्या एक दोन वेगळ्या प्रकारचे स्तर निर्माण होणं हे योग्य नाही आणि म्हणून तो समतोल साधला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये आर्थिक लोकशाही निर्माण झाली पाहिजे असा संकेत बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले. दुसरं महत्वाचं एक पूर्वअट त्यांनी सांगितलेले आहे की कोणत्याही लोकशाहीमध्ये आणि विशेष भारतीय लोकशाहीमध्ये एक दोन पक्ष असतात, एक सत्ताधारी पक्ष असतो आणि एक विरोधी पक्ष असतो. तर सत्ताधारी पक्ष याने विरोधी पक्षाचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे आणि विरोधी पक्षाचं जे महत्व आहे ते लक्षात घेऊन आपला कारभार चालू केला. म्हणजे विरोधी पक्षाने काही प्रश्न निर्माण केले तर प्रश्नांचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि आपला कारभार त्याप्रमाणे दुरुस्त केला पाहिजे. अशा प्रकारे आपण जेव्हा पाहतो आणि तिसरी एक गोष्ट संकल्पना त्यांनी सांगितली की विरोधी सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षावर अन्याय करता कामा नये. केवळ आपल्या बहुमताच्या बळावर विरोधी पक्षावर अन्याय करता कामा नये.
पण या संदर्भामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं, गेल्या 2014 नंतर 19 नंतर मात्र मोदी सरकारने अशा प्रकारची पावलं टाकायला सुरुवात केली की आपल्याला म्हणजे सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाचं अस्तित्वच असता कामा नये. म्हणजे त्यांनी पहिली घोषणा केली, काँग्रेसमुक्त भारत मला करायचा. म्हणजे मोदी साहेबांनी जी घोषणा केली काँग्रेसमुक्त भारत, खरं म्हणजे अशा प्रकारची घोषणा ही लोकशाहीच्या संकल्पना आहे किंवा लोकशाहीच्या सिद्धांतांच्या विरोधी आहे. म्हणजे काँग्रेसमुक्त भारत म्हणजे विरोधी पक्षच नकोय मला. आणि त्याप्रमाणे त्यांनी वाटचाल सुरू केली आणि त्याचं प्रत्यंतर प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आलं. महाराष्ट्रामध्ये काय घडलं की महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना नावाचा पक्ष होता की जो शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एक आघाडी निर्माण झाली होती आणि त्या आघाडीच्या वतीने सरकार होतं महाराष्ट्राचं आणि त्याचं नेतृत्व शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याकडे. पण ही शिवसेना नष्ट केली पाहिजे अशा दृष्टीने शिवसेनेमध्ये फूट घडवून आणली. ती मोदींच्या प्रेरणेतून फडणवीसांनी करून आणली आणि पाहता पाहता आपण पाहिलं की शिवसेनेचे काही लोक म्हणजे जवळजवळ 40 आमदार फोडले गेले आणि त्यांनी ते बीजेपीला सामील झाले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला. आता या गोष्टीकडे आपण पाहिलं किंवा त्यानंतर काही काळातच नंतर गेल्या 1 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात या पक्षामध्ये देखील बीजेपीने आणि मोदींच्या प्रेरणेतून आणि फडणवीसांच्या कार्यशैलीतून राष्ट्रवादीमध्ये देखील फूट घडवून आणली हे आपण पाहिलं. म्हणून आता या निवडणुकीमध्ये माझं स्वतःचं असं भाकीत आहे की या निवडणुकीमध्ये जनता या पक्षफोडीबद्दल प्रचंड नाराज आहे आणि ती खरं तर भाजपवर, मोदीवर आणि फडणवीसांवर प्रचंड रागावलेली आहे. तिचा तो राग व्यक्त करण्याच्या प्रतीक्षेमध्ये. या निवडणुकीमध्ये अशा प्रकारे 2 प्रकारचे राग व्यक्त होण्याची शक्यता आहे, नव्हे तर निश्चितपणे व्यक्त होणार आहे. त्यापैकी एक म्हणजे मोदींनी पक्ष फोडले पण मोदीवर म्हणजे भाजपवर पहिला राग व्यक्त करते आणि दुसरा राग ते जे पक्ष या मोदींच्या राजकारणाला किंवा फडणवीसांच्या राजकारणाला जे बळी पडले आणि अल्पशा म्हणजे सत्तेसाठी ते शिंदे असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील, ते एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे ते फोडले आणि त्यांनी जे 40 लोक फोडले बरोबर, तर त्यांना देखील प्रचंड मोठं आमिष देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या चर्चा प्रचंड झालेल्या आहेत आणि खोकी सरकार म्हणून या सरकारकडे लोक पाहायला लागले आणि केवळ त्या प्रलोभनांना बळी पडून हे जे लोक फुटले तर दुसरा जो राग आहे तो राग या फुटणाऱ्या लोकांच्या बद्दल या निवडणुकीमध्ये होणार आहे. तिसरी एक गोष्ट म्हणजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या फाटाफुटीनंतर खऱ्या अर्थाने पुन्हा या पक्षांना म्हणजे मूळ शिवसेनेला किंवा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला न्याय मिळेल म्हणून ते कोर्टात गेले. तर त्याच्यामध्ये पहिला निकाल जो आपला निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोगाने या मूळ पक्षाच्या नेत्यांना तो निकाल त्यांना न्याय दिला नाही, तर फुटणाऱ्या लोकांना त्यांनी मान्यता दिली आणि मूळ पक्षाच्या विरोधी निकाल दिले. मग ते शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल दिला आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण केली ती शिवसेना बेकायदेशीर ठरवली आणि त्यांच्याबरोबर फुटून आलेल्या 40 आमदारांच्या बरोबर त्या शिवसेनेला मान्यता दिली, चिन्हही दिलं आणि पक्षही दिला. तसंच पुन्हा काही 1 वर्षानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली फुटलेल्या लोकांनी अजितदादांना पक्षही दिला, चिन्हही दिलं आणि पक्षाला मान्यताही दिली. ह्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातली जनता प्रचंड रागावलेली आहे आणि म्हणून ते जेव्हा निवडणूक आयोगाने निकालच विरोधी दिला, मग त्याच्या पुढे त्यानंतर परत ते न्यायालयामध्ये केसेस गेल्या परंतु त्याचे निकाल होऊ शकले नाही. मधल्या काळामध्ये यांच्या फाटाफुटीच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये देखील हे केसेस अपील किंवा केसेस करण्यात आल्या. तर विधानसभेच्या सभापतीने देखील एक शिवसेनेच्या संदर्भात मूळ पक्षाच्या विरोधी न्याय दिला आणि राष्ट्रवादीच्या संदर्भात देखील मूळ पक्षाच्या विरोधी न्याय दिला आणि मग आता ही जनता प्रचंड हतबल झाली आणि न्याय आहे की नाही जगात अशा प्रकारे विचार करायला लागले. आणि हे पाहता पाहता आता ती वेळ निघून आता 2024 मध्ये आलं आणि आता लोकसभेचे निवडणूकच आता समोर आलेली आहे. अशा वेळेला लोक असं म्हणतात ठीक आहे
निवडणूक आयोगाने निकाल दिला नाही आणि न्यायालयाने जरी निकाल दिला नसला तरी आता मात्र जनतेच्या हातामध्ये निकाल देण्याचं आलेलं आहे. आणि म्हणून या या निवडणुकीमध्ये लोक मतदानाची प्रतीक्षा करून राहिलेले आहेत. अशा प्रकारचे सर्वत्र वातावरण ढवळून निघालेले आहे. या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की हे पक्ष फुटले आणि फुटल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या मागं फुटीच्या मागं एक कारण सांगण्यात आलं की या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्या अनेक लोकांना एक ईडीची भीती दाखवण्यात आली केंद्र सरकारने आणि त्या भीतीपोटी हे फुटले असं एक कारण आहे. खरं म्हणजे सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये कार्यकर्ते आणि नेते यांनी नवीन नवीन आदर्श घालून द्यायला पाहिजे. खरं म्हणजे निस्वार्थपणे आपल्या समाजाची, देशाची किंवा महाराष्ट्राची, राज्याची त्यांना सेवा दिली पाहिजे. परंतु आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं की राजकारणामधले अनेक असे बलदंड किंवा सतत निवडून आलेल्या लोकांनी जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता संपादन केल्यानंतर त्या सत्तेच्या बळावर एवढी संपत्ती गोळा केली की त्यांना ते कायद्याच्या कचाट्यात सापडले. मग त्यांना ईडीच्या नोटिसा गेल्याबरोबर त्यांनी केंद्रामधल्या सरकारकडे शरण गेले आणि त्यांनी सांगितले आम्हाला वाचवा. आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारने त्यांना वाचवण्याच्या दृष्टीने तुम्ही पक्ष फोडा आणि आमच्या पक्षाला सहकार्य द्या अशा प्रकारची भूमिका घेतली. या संदर्भामध्ये मला पॉइंट आउट करायचंय की इथे मोदींची भूमिका फार मोठ्या प्रमाणामध्ये चुकीची निघाली. बाबासाहेब आंबेडकरांनी अजून एक पूर्ववट सांगितले होते की राजकारणाला एक प्रकारची राजकीय नीतिमत्ता पाहिजे आणि इथे मात्र मोदींच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता नाही हे स्पष्टपणे जाणवलं. ते असं झालं की हे ज्या लोकांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हणून त्यांच्याकडे लक्ष वेधलं आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली, त्यांना नोटिसा दिल्या, यंत्रणा राबवली आणि दुसऱ्या क्षणी तुम्ही त्या लोकांना माफ केलं आणि आपल्या पक्षामध्ये घेतलं. म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप ठेवलेल्या लोकांना पुन्हा सत्तेच्या पायघड्या मोदी सरकारने घातल्या. अशा प्रकारचं एक वातावरण किंवा राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातली नीतिमत्ता मोदींनी संपवली असे चित्र केवळ चांगल्या प्रकारे निर्माण झालेले जे पक्ष आहेत, उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेलं शिवसेना ही खरं म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन ही निर्माण झालेली संघटना, परंतु ती मोदींनी फोडली याचा राग प्रचंड लोकांना आला. त्याचप्रमाणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांनी आपलं आयुष्यभर राजकारणामधून एक नवीन पायंडे, नवीन सिद्धांत आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला सुखी करण्याचं स्वप्न पाहिलं आणि आपण पाहिलं की गेल्या 43 वर्षांमध्ये महाराष्ट्राची झालेली प्रगती, महाराष्ट्र देशामधलं एक नंबरचं स्टेट झालं. कारण या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणलेले उद्योग, निर्माण केलेले MIDC, त्यातून लोकांची झालेले विकास, विशेषतः शेतकरी, बांधलेली धरणातून पाणी खेळवलं गेलं आणि ते शेतकऱ्याच्या शेतापर्यंत आलं आणि शेतकऱ्यांची मुलं शेती करता करता इंजिनियर व्हायला लागले, डॉक्टर व्हायला लागले आणि खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य बहुजनांची, शेतकऱ्यांची प्रगती व्हायला लागली. अशा प्रकारचं एक मोठं काम केलेले शरद पवार, त्यांच्या राजकारणाला देखील मोदींनी अतिशय खुनशीपणाने तो पक्ष फोडला. तर या सर्व गोष्टीचा विचार या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये फुटले त्यांचं जर आपण मेरिट पाहायचा प्रयत्न केला तर आता उदाहरणार्थ अजित पवार हे तर शरद पवारांचे पुतणे, ज्यांना लहानपणापासून त्यांनी अंगा खांद्यावर खेळवले असेल सर्व आणि नंतर खरं म्हणजे दुधाचा धंदा करणारा माणूस, पण त्याला फार शिक्षण पण झालेलं नाही, परंतु त्यांना राजकारणात आल्यानंतर वेगाने ते काम करायला लागले. शरद पवारांचा पुतण्या म्हणून सर्वत्र एक दरारा निर्माण केला आणि पाहता पाहता ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पर्यंत बाबासाहेबांनी त्यांना नेलं. एवढंच नव्हे तर 4 वेळा उपमुख्यमंत्री आहेत, पण मुख्यमंत्री होऊ शकणार तशी राजकीय परिस्थिती निर्माण नाही झाली. पण ते एवढं मात्र निश्चित आहे की आता अजितदादांनी अशा प्रकारचं ह्या सर्व कालखंडामध्ये आपलं एक स्वतःच एक वलय निर्माण केलं
कार्यकर्त्यांचा संच निर्माण केला आणि त्यांना असं वाटायला लागलं की आता आपणच खऱ्या अर्थाने नेता आणि आपणच का होऊ नये नेता. परंतु खरं म्हणजे पार्श्वभूमी अशी आहे की उदाहरणार्थ ते अर्थमंत्री झाले, तर अर्थमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना, अनेक आमदारांना त्यांनी फंड वाटप केलं. आता खरं म्हणजे हे फंड वाटप करणं म्हणजे हा एक प्रोसिजरचाच भाग आहे. अर्थमंत्री म्हणून सर्व महाराष्ट्राला समतोल अशा प्रकारे फंडचं वाटप केलं पाहिजे, परंतु यांनी त्याच्यामधून एक राजकारण केलं आणि मी तुम्हाला मदत करतोय, तुम्ही माझ्याबरोबर राहिलं पाहिजे, अशा प्रकारच्या या सर्व देवाणघेवाणामध्ये हे फंड वाटप करण्यामध्ये त्या समोरच्या आमदाराला श्रीमंत करण्याचा कार्यक्रम देखील त्यांनी केला. अगदी अलीकडच्या काळामध्ये मी जेव्हा बारामती मतदारसंघामध्ये फिरत असतो, तुम्हाला असं लक्षात आलं की अनेक लोकांना ते कॉन्ट्रॅक्ट, जेव्हा कॉन्ट्रॅक्टर जातात तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट मिळतात, त्या कॉन्ट्रॅक्टतून किती लाभ होतो या सर्व गोष्टी आहेत. आता एवढ्या खालच्या पातळीवर आपल्याला आर्ग्युमेंट करायचे नाही, परंतु अजितदादांचं राजकारण पाहिलं तर ते स्वयं म्हणजे एवढे तयार नेते आहेत का की जे तोलामोलाचे होऊ शकते. पण त्यांनी आता पंगा कोणाशी घेतलेला आहे, संघर्ष कोणाशी करताय की ज्या आपल्या चुलत्याने या महाराष्ट्राची अस्मिता एवढी उंचावली, एवढं मोठं राजकारण केलं 60 वर्ष, त्यांच्याशी ते बाहेर पडून त्यांच्याशी त्यांनी दंड थोपटलेले आहे, त्यांच्या विरोधी लढायला ते निघालेले. तर या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर त्यांचं चिंतन किती, त्याचं आकलन किती, त्यांचा अभ्यास किती, तर या गोष्टीचा विचार केला तर माझा स्वतःचा पण अनुभव आहे. कारण मी पुणे शहरात अध्यक्ष असताना मला जे, मी एक आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता, खरं म्हणजे त्यांना ती एक प्रकारची जी जाणीव असायला पाहिजे होती, आंबेडकरी विचाराचा अभ्यास पाहिजे, तो नसल्यामुळे त्यांच्यात माझ्यात खूप वेळा अंतर निर्माण व्हायचं आणि ते अनेक वेळा त्यांनी चुकीच्या भूमिका घेतल्या असतात, ते मला काय करता येण्याचं. उदाहरणार्थ आम्ही 2007 साली नगरपालिकेची निवडणूक लढवली. एकेकाळी आमच्या अगोदर 20 कॉर्पोरेटर होते, तर आम्ही रात्रंदिवस मी देखील एक अध्यक्ष झाल्यानंतर एक टीम तयार केली आणि त्यांच्याबरोबर आम्ही जेव्हा काम केलं तर आमचे 50 जवळजवळ 49 नगरसेवक आले. तर हे निवडून आल्यानंतर त्याचं श्रेय मला मिळालं पाहिजे, पण त्यांनी त्याचं श्रेय मला कधी मिळू दिलं नाही, ते हे निश्चितपणे मी सांगू शकतो. दुसरं असं मी ऑब्झर्वेशन केलं की त्यांना दलित आणि अल्पसंख्याक या लोकांच्या बद्दल जेवढं प्रेम किंवा आपुलकी किंवा आत्मीयता असायला पाहिजे ती काही त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसत नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांचा जर विचार केला तर घाबरतच कार्यकर्ते, जे धनदांडगे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जाऊ आणि आपल्या जातीचे असतील तर त्यांना ते लवकर ऍक्सेस असतो, असं एक चित्र पाहिलं. दुसरं मी असं म्हणेल की ते स्वतःला मानतात की मी विकास करतो, तर त्यांनी नेमकेपणाने काय विकास केला हे त्यांनी सांगायला पाहिजे. माझं असं मत आहे की सामाजिक दृष्ट्या न्यायाचा विचार करणारा कार्यकर्ता मी जेव्हा पाहतो तर सामाजिक न्यायाचे कोणते विकासाचे कार्यक्रम त्यांनी असला कोणता निर्णय घेतलाय की ज्या निर्णयामुळे गोरगरीब पददलितांच्या जीवनामध्ये मूलभूत फरक पडलाय. जसं 1960 साली एकेकाळच्या महार किंवा बौद्ध झाल्यानंतर, धर्मांतर केल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी निर्णय घेतला की या बौद्धांना देखील सवलती दिल्या पाहिजे आणि मग त्यांना शेड्यूल कास्टच्या सवलती दिल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जसा परिणाम घडला, किंवा शरद पवारांच्या आयुष्यात शरद पवारांनी जसे निर्णय घेतले त्याच्यापैकी एक निर्णय मला निश्चितपणे आहे की ज्याने नामांतराचा निर्णय केला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची अस्मिता वाढवली. असा सामाजिक न्यायाचा कोणता निर्णय अजितदादांनी केलेला आहे यात हा प्रश्न मी निश्चितपणे विचारू शकतो. दुसरं असं की खरं म्हणजे शरद पवारांच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी सांगता येतील, कोणती मुद्दाम सांगितलंही पाहिजे, कारण ही बारामतीची निवडणूक अजितदादांनी फार प्रतिष्ठा केलेली आहे. आणि मी शरद जणू काही तिथे सुप्रियाताईंना देताना इतक्या त्यांची ते जे यंत्रणा सगळे आमदारांना राबवत आहेत, त्यांनी ज्यांना जिल्हा परिषद निवडून दिले होतं त्यांना राबवत आहेत, नगरसेवकांना राबवत आहेत, सगळे लाभार्थी लोक त्यांच्या बाजूला गेलेले आहेत आणि जणू काही पवार साहेबांचं काही ग्लॅमरच राहिलं नाही अशा प्रकारची कल्पना करून जणू निवडून आलेले लोकच आता ते त्यांच्या पत्नीला निवडून. खरं म्हणजे त्यांच्या पत्नीबद्दल आम्हाला आदरच आहे, पण त्या सुनेत्राताईंना खरं म्हणजे त्यांनी निवडणुकीला ऐन वेळी अचानक खरं म्हणजे त्या पहिल्यापासून राजकारण करत असेल तर ठीक होतं, परंतु अचानक ऐन वेळी लोकसभेसारख्या निवडणुकीत निवडून दादांचं प्रेम आपल्या पत्नीवर असणं ही फारच चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. परंतु त्यांच्यासाठी त्यांनी खरं म्हणजे ताजमहाल बांधला असता तरी देखील कमी आहे, पण तो बांधला असत चालला असता, पण त्यांनी निवडणुकीत उभी करून त्यांना विनाकारण इतका त्रास त्यांना ते आता धावतायत, पळतायत,
त्यांच्या मनापासून त्यांची ती तयारी असेल तर त्या तरी देखील त्यांना ते लोकांना सिद्ध करावं लागतंय की बुवा त्या या देशाच्या राजकारणाचा किती अभ्यास करतायत. तर मी तिकडेच जास्त तो प्रश्न मला महत्वाचा वाटत नाही. पण या संदर्भामध्ये अजितदादांच्या बरोबर त्यांना मिळालेले सहकारी यांच्यात पण मी जेव्हा पाहतो तर माझ्या पहिल्यांदा सर्वात पहिला माणूस कोण मोठा तर एक छगन भुजबळ. छगन भुजबळांचं राजकारण काय खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं एक 20-25 वर्षापूर्वी शिवसेनेतून फुटल्यानंतर या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या ओबीसीच्या राजकारणाचं ते नेतृत्व करतील. परंतु असं एक पाहायला मिळतं की छगन भुजबळ साहेबांनी फार मोठा अपेक्षाभंग ओबीसीचा तर केलेलाच आहे पण आमच्यासारख्या आंबेडकरवादी लोकांचा देखील आहे. आणि ज्या पवार साहेबांनी त्यांच्यावर एवढा विश्वास दाखवला खरं म्हणजे मधल्या काळामध्ये ते त्या महाराष्ट्र सदनच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये 2 वर्ष तुरुंगामध्ये होते. तुरुंगातून आल्यानंतर साहेबांनी पुण्यामध्ये त्यांच्या डोक्यावर महात्मा फुल्यांची पगडी टाकली आणि त्यांना पुन्हा स्वागत केलं. पुन्हा आलेल्या उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्री केलं आणि तरी देखील ते फुटले या गोष्टीचा मला. आणि म्हणजे महात्मा फुलेंच्या पगडीच्या मागे जो विचार आहे तो विचार त्यांच्या लक्षात राहिला नाही आणि फाटकन ते एका बीजेपी प्रणित अशा राजकारणाला बळी पडले याचं मला खरं म्हणजे त्यांनी तर ते देखील उतारवयामध्ये आलेले 75च्या पुढे असलेले नेते त्यांनी पवार साहेबांच्यावर राहायला पाहिजे होतं आणि एखाद्या शेलार मामासारखे त्यांनी तलवारबाजी करायला पाहिजे होती. त्यांनी एक लढाई करायला पाहिजे होती पवार साहेबांच्या. पण असा माणूस देखील एक सत्तेच्या राजकारणाला कसा बळी पडतो याचं मला फार मोठं आश्चर्य वाटलं. दुसरे आमचे प्रफुल्ल पटेल साहेबांचे प्रफुल्ल पटेलांच्या बद्दल आम्हाला पहिल्यापासून डाऊट म्हणजे मी आंबेडकरवादी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि हे जे भांडवलदार श्रीमंत धनदांडगे असं त्या राजकारणाचं आम्ही विश्लेषण नेहमी करतो. यांचे वडील विडी कारखानदार होते. त्या विडी कारखान्यांचा कसा नफा कमवतो ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु त्यांनी देखील सांगतो की त्या विदर्भामध्ये जो विडी कामगार आहे त्याच्यामधल्या आदिवासी भागामध्ये गडचिरोलीसारख्या किंवा अशा जंगलामध्ये राहणारे जे आदिवासी आहेत ते तेंदूपानं गोळा करून आणतात आणि ते बाजारामध्ये जेव्हा त्या शेठजीकडे नेतात तर त्यांनी केलेलं एकदम जीव धोक्यात घालून जंगलामध्ये जाऊन आणलेली जी तेंदूपानं आहेत ती जेव्हा विकतात तर त्यांचं खरं म्हणजे समजा जर 500 रुपयाचं काम असेल त्यांना 50 रुपये देखील मिळत नाही परंतु पोट भागवण्यासाठी जीव जगण्यासाठी ते तजवीज करतात. अशा याच्यातून प्रॉफिट कमवलेले विडी कारखानदार त्यांचे वडील आणि त्यांचे सुपुत्र साहेबांना वाटलं की हा धडाधडा इंग्लिश बोलणारा आणि अतिशय चांगला उच्च शिक्षित आणि वरच्या लेवलला राजकारण करणारा म्हणून त्यांच्यावर जबाबदारी अख्ख्या देशाचे विमानतळ यांनी बांधलं. मला सांगा हे विमानतळ बांधण्यामध्ये त्यांनी एवढं सेवाभावाविरुद्ध आणि निस्वार्थीपणाने काम केलं असेल का. पण तरी देखील या माणसाने पवार साहेबांना दगा दिला आणि पवार साहेबांच्या विरोधात का गेले तर यांना पहिल्यापासून मी तर असं म्हणतो की अजितदादांना देखील तिकडे ओढून नेण्याचा प्रयत्न सातत्याने प्रफुल्ल पटेल भाईंनी केला असेल असा मी आरोप करतो. एवढंच नव्हे तर वेळोवेळी पवार साहेबांना देखील यांनी तिकडे खेचण्याचा आणि तिकडे नेण्याचा प्रयत्न हे प्रफुल्ल पटेल यांनी केला असेल कारण ते भांडवलदारांचेच हस्तक होते आणि आणि त्यांनी निश्चितपणे मोदींचं ती सुपारीच घेतली असेल असं मला वाटतं. साहेब आता स्पष्टपणे बोलणार नाही परंतु आम्ही तर्काने आणि आम्ही देखील राजकारण करतो ते काय झालं असेल भांडवलदारांची ओढ कुठे असते हे आपल्याला सर्वांना कल्पना आहेत आणि म्हणून प्रफुल्ल पटेल याच्यामध्ये फार मोठा. आणि अजून एक नाव घ्यायचं तर अलीकडच्या काळामध्ये धनंजय मुंडे फार अतिशय आविर्भावाची भाषणं करतोय. खरं म्हणजे या माणसाचा बद्दल बोलण्या इतकं काय तो मोठा नाहीये. ज्याच्या लफड्यांची 2-2, 3-3 प्रकरणं होतात तरी देखील साहेब याला का संरक्षण देतात याचा आम्हाला प्रश्न पडायचा. सगळ्या संघटनेमध्ये एक प्रकारची अस्वस्थता होते. अरे यांनी 2 बायका केल्या आणि तिसऱ्या बाईशी लफडं केलंय म्हणून ती बाई त्याच्या विरुद्ध तक्रार करते. अशा प्रकरण असताना आमच्या राष्ट्रवादीमध्ये तो मंत्री कसा काय होऊ शकतो अशा प्रकारच्या आमच्या मनामध्ये खरं म्हणजे राग होता. परंतु तो राग आम्ही नेहमी साहेबांच्या ज्याला गुडनेस म्हणतात किंवा ते कसं आहे गॉडफादर आहेत आणि त्यामुळे साहेबांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून लोक पुढे चालत आहेत. पण तो माणूस केवळ अजितदादांच्या सांगण्यावरून तिकडे जातो आणि आपले वडी पापा असताना शरद पवार साहेबांच्या वर आरोप करतो की माझ्यासाठी यांनी काहीच केलं नाही. अशा प्रकारची कृतज्ञ माणसांची टोळी
दादांच्या बरोबर. बाकीच्या लोकांच्या बद्दल एवढे बोलण्याची गरज नाही, परंतु हे नमुन्या देखत मी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेबद्दल बोलतोय. तिघांकडे जरी पाहिलं तर अजितदादांची ही टीम किती नैतिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि अशी टीम घेऊन जर दादा साहेबांना शह देत असतील तर सामान्य कार्यकर्त्याला, आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षामधला तरुण अस्वस्थ आहे, नाराज आहे, रागवलेला आहे. आणि तो एकीकडे दादांकडे वर त्यांनी प्रेम केलं असताना दादांनी त्यांना विश्वासात घेतलं नाही. केवळ आपले आमदार आणि काही लाभार्थी कुणी कॉर्पोरेटर असतील या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी राजकारण केलं, हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून या राजकारणाचा विचार करताना मला एवढंच सांगायचं आहे की साहेबांचं राजकारण पुढे जाणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये साहेब म्हणजे प्रकारची अस्मिता आहे. आणि या बहुजन समाजाला त्यांनी दिलेलं नेतृत्व महाराष्ट्राची खरं म्हणजे मान ताट करणार आहे. सुप्रिया सुळेंचा देखील परफॉर्मन्स जर पाहिला तर केवळ त्यांना ती संसद रत्न ही पदं मिळाली म्हणून मी नाही, तर मी जेव्हा त्या पार्लमेंटमध्ये बोलायला उभं राहतात त्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं इतक्या उत्कृष्टपणे वरच्या पातळीवर राजकीय ज्याला काय म्हणतात की मांडणी करणं किंवा सरकारला धारेवर धरण्याचं जे काम अतिशय चांगल्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये ते करत असतात. आणि जिथे फुले मांडायचे ते फुले मांडतात, जिथे बाबासाहेब मांडायचे ते बाबासाहेब मांडतात. स्त्रियांच्या प्रश्नावर लढत असताना दिसणाऱ्या त्या सुप्रियाताई सुळे खरं म्हणून त्यांना लोक निवडून देणार आहेत. परंतु मी आज पुन्हा एकदा आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी, इंडिया आघाडीच्याच लोकांना मतदान केलं पाहिजे, असं एक आवाहन मी या निमित्ताने करतो आणि थांबतो. जय भीम.